आज बघा मी गेलो होतो एका ठिकाणी गावाला काम करायसाठी. ही ती घर बघा. या घरातलं कन्स्ट्रक्शन काम करायचं म्हणजे भिंतीतलं वायरिंग. मग सगळ्यात पहिल्यांदा काय साफसफाई करायची. कुठं सिमेंट घुसलं असेल, कुठं काय ते मोकळं करायचं. त्यानंतर बघा ही या फरशीवाल्यानं माझा पॉईंट मुजवला होता. पॉईंट शोधून काढायला अख्ख्या फरशीला फोडलं. तेव्हाच निवेद दिला रक्ताचा. फरशी फोडताना बोटालाच लागली. ही बघा लय रक्त गेलं. हे असं काम असलं की बेकार त्रास होतो. या रक्ताचा थेंब बघा पहिला गेला देवाच्या पायावर, नंतर इथं फरशीवर. ही बघा इथं एक रक्त सांडलं. ही बघा इथं भिंतीवर रक्त सांडलं. हे शर्टावर बघा लागल्या लागल्या पहिलं पॅन्टीवर हात धरला होता. पॅन्टीवर पार सगळे रक्ताचे चित्र आहे. हे अशी फरशीवाली बघा लाईटच्या कामावाल्यांची वाट लावते. ही असं पाणी मोजत ती. आणि मला दुसरं सांगायचं पेंटर लोक पण बघा ही अशी घाण करतात. ही पण असली लपवत देते ना, त्यामुळे काहीच करता येत नाही. मी बघतोय तरी म्हणलं इथं काय तरी आहे. मग इथं घावलं बघा एक. हे असं काम करताना लागतं लई. लागल्यावर काय दवाखाना जवळ नसतो, काय नसतो. मग काय हे बघा हे असं लागलं होतं. बेकार पाक डोक्याच्या झिंझिण्या निघाल्या. मग काय तोंडात बोट घालायचं, तोच आपला दवाखाना जवळचा. मग आपलं तिसंच सगळा पसारा टाकला. काय पुढचं कामच केलं नाही. वायरिंग वाढायला ही स्प्रिंग टाकली होती, ही वरनं वायर टाकली होती. गेलो झोपायला. कामच सुचना झाले काय तर. मग जरा म्हटलं आता पडावं पडावं म्हटलं, पण अहो कशाचं काय लय हात दुखायला लागला. आता हात एवढा दुखतोय, काम पण होईना झाले. शेवटी विचार केला आता बास वाटायला लागले, आता काम बंद. निवांत मग पडायचं. झोपलो. टाटा बाय बाय. कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.